नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे रेखाच किचनमध्ये. तर होळी आता जवळ येत आहे. तर होळीसाठी एक छान अशी मिठाई तयार करायची. गोड पदार्थ आहे आणि थंडगार पण आहे. त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. दूध घेतलेलं आहे 1 लिटर आणि त्यातलंच थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलं. आता हे जे दूध आहे हे ठेवायचं आहे गरम करायला. दूध कसं आहे त्याच्यानुसार ते गरम करायचं. खूप जर पातळ असेल तर थोडंसं घट्ट करायचं आणि पाकिटचं जर असेल तर जास्त घट्ट करायची आवश्यकता पडत नाही. बदाम काही तास भिजवायचे आहे. चांगल्या भिजल्या पाहिजे, म्हणजे जे वरची साल आहे त्याची ती निघायला पाहिजे. दुधामध्ये साखर टाकायची. आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. गोड किती पाहिजे त्याच्यानुसार प्रत्येकाची आवड असते. जे बदाम आहे, बदामचे काप काढले, त्यातल्या अर्ध्या बदाम जे आहेत त्याचा आता मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची आणि त्या बदामने जे दूध आहे आपलं त्याला थोडासा घट्टपणा यायला मदत होते आणि चवही चांगली लागते. बदाम चांगल्या मिक्स झाल्या की त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि ते जे गॅसवरचं दूध आहे त्याच्यामध्ये ते टाकून दिलं. आता इथे वापरायची आहे कस्टर्ड पावडर. तर कस्टर्ड पावडर वापरताना केव्हाही जी डब्यामध्ये येते पाकिट बंद ती वापरायची, कारण मार्केटमध्ये आजकाल कस्टर्ड पावडर बऱ्याच असं खुल्या मिळतात. तर त्याची चव वेगळी असते आणि याची चव वेगळी असते आणि याच्यामध्ये पण फ्लेवर बरेच आहे. ज्या फ्लेवरची तुम्हाला हवी आहे त्या फ्लेवरची तुम्ही इथे वापरू शकता. आता ही वापरायची कशी, तर दुधामध्ये अगोदर मिक्स करूनच वापरायची. तशीच्या तशी जर टाकली तर त्याच्या ज्या गाठी आहे त्या लवकर फुटत नाही. तर दुधामध्ये अगोदर मिक्स करायची चांगली आणि त्याच्यानंतर टाकायची आहे. जर अगोदर मिक्स करून ठेवली आणि दूध म्हणजे तळाशी लवकर बसते ती, तर मिक्स करणे आणि टाकणे आणि वेळ जर असेल तुम्हाला तर परत मिक्स करायची. आता हे दुधामध्ये टाकायची. दुधाला उकळी येऊन बराच वेळ झालेला होता. थोडंसं घट्ट करायचं आहे त्याला आणि काही बदामचे काप केलेले आहे तर ते पण शेवटी टाकू शकता किंवा अगोदरही टाकले तरीही चालतात. म्हणजे दुधामध्ये हे बदामाचे जे काप आहे हे शिजल्यानंतर पण खूप छान लागतात. आता हे जे आपण दूध तयार करत आहोत तर याचं केले तर 3 प्रकार होऊ शकतात. जर पातळ ठेवलं तर बदाम शेक पण तयार होतो आणि खूप घट्ट जर केलं तर आईस्क्रीम पण तयार होते. तर हे जो मधला प्रकार आहे तो करणार आहे मी, म्हणजे जी मिठाईचा प्रकार चमच्याने खायचा. फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 2-3 तास आणि काही घट्टपणा येतोच त्याला. तर चमच्याला जे लागलेलं होतं ते खूप घट्ट झालं तर या पद्धतीने आईस्क्रीम पण तयार होऊ शकते छोट्या छोट्या भांड्यामध्ये जर ठेवलं फ्रीजमध्ये तर. आणि मी जी ही कढई आहे, भांडं हे असं थोडंसं सपाट भांडं घ्यायचं, म्हणजे ते लवकर घट्ट व्हायला मदत होते. आणि असं उभं भांडं जर असलं आणि हे मिश्रण असं उभं जास्त बसलं तर ते वेळ लागतो आणि जसं पाहिजे तसं नाही होत. तर त्याच्याचमुळे मी ह्या कढईमध्ये टाकून असं सपाट भांडं होत आहे. तर प्लेटमध्ये टाकलं काही जे घट्ट होतं ते आणि या पद्धतीची ही अशी छान प्रकारे तयार झालेलं आहे. चवीला पण खूप चांगलं लागतं आणि झटपट होणार आहे. कमी साहित्यामध्ये होतं. आता ही रेसिपी कंप्लीट झाली. भेटू परत. धन्यवाद.